12th मॅन पाठवा. उसळणारा स्लोअरवन चेंडू. मगाशी आपण अशाच पद्धतीचा चेंडू बघितला, तो थोडासा वेगवान होता, थोडासा संत गतीने आला होता. बॉलिंग मार्कवर विकी. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल करण्यात आलेला आहे. एक बाउन्सर तुम्हाला अलाव आहे, एक बाउन्सर तुम्ही टाकू शकता. दुसरा जर टाकला तर अंपायर तुम्हाला दंडित करतील. नो बॉल घोषित केला जाईल. तर धावसंख्या धावपकावधी 6. ऋतिक पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर विकी. ओहो हो, जबरदस्त प्रहार केला होता. बॉलच बॅक ड्राईव्ह आपण बघू शकतो किंवा पंच केला होता. ताकद झोकून दिली होती ऋतिकने, पण आय थिंक पायाला की हाताला लागून तो डायव्हर्ट झाला, तिथे थांबला. वेस्ट ऑफ, वेस्ट ऑफ. विकी जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये विकीने हा चेंडू थांबवलेला आहे. पुन्हा एकदा विकी. पहिला बॉल सीमारेषे बाहेर पाठवला होता आणि त्यानंतर डॉट. आणि आता मात्र आपण बघता ती सिंगल. स्ट्राईकला येतो शुभम. धाव फलकावरती 7. उचलला शुभम, नाही केला शुभारंभ स्वतःच्या डावाचा षटकार आणि ऋतिक प्रमाणे या 6 धावा. नाही, सुरुवात षटकारने केलेली आहे. आधी ऋतिकने स्ट्राईक वरती येत असताना षटकारने सुरुवात केली आणि शुभमचा फटका आपण बघितला. हंसिका 11 चेंज गे वडोली बी. ऋतिक केणी, नितीन केणी माफ करा, मॅन फ्रॉम धरणा या संघाचे पॅकर. आणि खेन एक हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय. हा 6 धावांचा स्टिकर. नो प्लस 6 एकूण मिळतील 6 धावा. टाकला होता, ऑन केलं होतं, दुसरा बाउन्सर आला, त्याच कारणाचा नो बॉल. फ्रीट. ओहो, पूल केलाय, चेंडूला गुल केलाय, पाठवलाय सीमारेषे बाहेर. सलग येणारा हा 3रा षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट बाय चेंज द गेम वडवली बी. ऑन साइडला खेळतायत, फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी ऋतिक निघालाय आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हे चेंज द गेम वडवली बीचं वैशिष्ट्य राहिलं, ही त्यांची परंपरा राहिलेली आहे. सिंगल डबलचं महत्त्व त्यांना माहिती आहे. षटकार आले म्हणून ते थांबणारे नाही आहेत. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेणार आणि जिथे डबलचा चान्स आहे तिथे डबलही घेणार. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. धावा पलकावरती झाल्या त्या 28. या दरम्यान कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र नितीन काळन यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे नितीन आपला. आणि आताच मॅच सुरू झाली आहे तुमच्या माहितीसाठी. पहिलं षटक अत्यंत महागडा आपण बघतायत. 28 धावा खर्च केल्या विकीने आणि आता बॉलिंग मार्कवर राहुल. खोदून काढलाय, ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनला फिल्डर आहेत, फार वेगाने सरसावले आहेत. केवळ एक धाव या दरम्यान येईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29. राहुल प्रयत्न करेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये प्रचंड मारझोड तोडफोड झालेली आहे. 28 धावा तब्बल कुटण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जरूर धावा असेल. हो, फुल टॉस आहे, कनेक्ट नाही झाला व्यवस्थित.
गेला बॅटची एज लागून सिली मिडॉनच्या दिशेने. त्या दरम्यान आपण बघताय 2 धावा कंप्लीट करतो शुभम आणि त्याला माहिती आहे त्याचे जे हावभाव आहे पण लक्षात येते की हा फुलटॉस बॉल त्याने मिस केलाय. पण 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 31 आपण बघतायत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटमध्ये जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. स्वागत आहे किंग ट्रॉफीवरती, किंग ट्रॉफीमध्ये आणि किंग मैदानावरती. हो, चांगला चेंडू सन्मान देण्यास भाग पाडलाय. चांगली लाईन लेत आपण बघतायत पहिल्या बॉलपासून राहुलने ठेवले. पण आधीच्या ओव्हरमध्ये विकीने काय केलं, विकीने जास्तीत जास्त शॉट ऑफ लेंथ बॉलिंग केली. पण राहुल मात्र चेंडू पुढे ठेवतोय. मग तो ओव्हरपिच टाकतोय. कधी कधी खोलवर टप्प्याचे चेंडू आपण बघितले आहेत. हो आणि खीन एक बघा जेव्हा जेव्हा चेंडू पुढे आलेले आहेत तेव्हा तेव्हा फलंदाजांना चेंडू मिडल करणं कठीण गेले आणि 4 बॉलमध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. फायनल मॅचच्या ज्या काही धावा असतील इंडिव्हिज्युअल असतील तर मालिकावीरासाठी त्या काउंट केल्या जाणार नाही. ही अनाऊन्समेंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. सेमीफायनलपर्यंत तुमचे जे काही गुण असतील मालिकावीराचे ते काउंट केले जातील. ओहो प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. राहुल कमबॅक करून देतोय. जे अनुमान कोटकर 11 नाव आहे टीमला. 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा, सलग 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. सुपर बॉलिंग. लास्ट गो. हा चेंडू ऑन साईडला स्क्युअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे डीपमध्ये. चेंडू थांबलाय. गवत भरपूर आहे त्या मैदानावरती. आम्ही आता मागे काही दिवसांपूर्वी ते स्पर्धा कव्हर केली होती जी खरं कोल्हापूरचे सगळे खेळाडू होते आणि तेव्हा एवढं गवत नव्हतं. गवत फार कमी होतं पण आता गवत वाढत चाललंय आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की चेंडू धावत नाही आहे, पळत नाही आहे. अशा आपण जर पाहिलं तर टेनिस बॉलमध्ये आउटफील्ड जेव्हा आपण बघत असतो तेव्हा प्रचंड फास्ट असते. धावा 33 झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 28 येऊन या ओव्हरमध्ये केवळ 5 दिलेल्या आहेत आणि राहुलने जणू काय विकीला सांगितलं की जर तू अशी बॉलिंग केली असती तर कदाचित इतक्या धावा आल्या नसत्या. पण वारंवार शॉर्ट ऑफ लेन बॉलिंग झाल्याने त्याच कारणास्तव पहिलं षटक अत्यंत महागडं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकर आपण बघितल्या. VIP कक्षामध्ये पांडुरंगदादा संत या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, निर्माते, उद्गाते यांच्या नावाने ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी निरंतर करतोय कित्येक वर्षापासून आणि उद्या दादांचा वाढदिवस देखील असणार आहे. वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जाईल. दादांचे अनेक मित्र नातेवाईक या ठिकाणी येताना दिसतील आणि नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं योगदान आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. क्रिकेट असो किंवा इतर क्षेत्र असो नेहमीच त्यांचं योगदान आपण पाहत आलेलो आहे. ऑन साईडला खेळतात अलंग द ग्राउंड. चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेने. फिल्डर नाही, स्वतः गोलंदाज धावले होते. चांगलं क्षेत्ररक्षण. नावाईचा 12th मॅन आहे का? तन्मय बॉलिंग मार्कवर. तन्मय आणखीन एक यंगस्टर आपण बघताय. तन्मय त्याने बॉलिंग करावी लागेल. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आली आहे. थोडासा ब्रेक लावलाय. जी गाडी एक्सप्रेसमध्ये धावत होती ती कुठेतरी आता ट्रॅफिकमध्ये अडकवली जरूर. हा ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्ह फिल्डर आहेत. जीत एक यंगस्टर. काय जबरदस्त फिल्डिंग. थ्रो बघा काय ॲक्युरेट आहे आणि हे नावाईचं फ्युचर आहे क्रिकेटमधलं. हे भवितव्य आहे. हे सगळे यंग खेळाडू इम्प्रेस करतायत. पूर्वी तर डेब्यू करण्यासाठी किती वाट बघावी लागायची. 20-25 वर्ष झालं की डेब्यू व्हायचं. आत्ताची मुलं आपण पाहिली तर 14-15 वर्षातच टीममध्ये जागा मिळवत आहेत. कारण की तितकी अफाट गुणवत्ता हल्लीच्या पिढीमध्ये आपण सातत्याने बघत आलेलो आहे. धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते 35 धावा झाल्यात. लोअर वन पण ऑन साईडला फिल्डर आहेत. ओहो जजमेंट चुकलं. चेंडू समोर पडला आणि गेलाय मागे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा.
काही धावा झाल्यात. ऋतिक आता मात्र बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका येतो. मागच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही. म्हणजे मागच्या 8 बॉल नंतर आपण पाहिलं तर 8 ते 9 बॉल नंतर हा मोठा फटका म्हणजे 4 धावांचा आलाय. ओहो! उचललाय थ्रू द कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही सर रबर बॉलची खासियत आहे. टायमिंग जबरदस्त. या 6 धावा. आणि या षटकारानंतर धावसंख्येने मुसंडी मारली आहे. ती जाऊन पोहोचली आहे आता 45च्या घरात. मागचं षटक इकॉनॉमिकल राहिलं आणि त्यामुळे आता तो दबाव होता जरूर ऋतिकवरती. आणि ऋतिकने मात्र आता या ओव्हरमध्ये गेअर बदललेले आहेत. आणि बघा सलग 2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकार. सुरुवातीचे 2 बॉल, 2 सिंगल, पुढच्या 2 बॉलमध्ये 10 आल्यात. एकूण 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्या त्या तन्मयने. मॅच बॉल आलेले आहे, त्याची वाट बघत होते. बऱ्याचदा मॅच बॉलची वाट बघितली जाते कारण की तो विश्वास त्या चेंडूवरती असतो फलंदाजाचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. पॅनल्टी लावून घेऊ नका. भोपर आणि त्याचबरोबर नेवाळीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचंय. ओ शॉट ऑफ लेंथ बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, पण गेला उंच आणि गेला फिल्डरच्या हातात. क्षेत्ररक्षकाचं नाव माहिती नाही, पण झेल जबरदस्त टिपला. ही फार मोठी विकेट ऋतिकच्या रूपाने प्राप्त झाली आहे नावाई टीमला. पहिला गडी बाद बी टीमला. आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय नितीन केणी, जे नेहमीच या टीमला पुरस्कृत करत असतात. मॅन फ्रॉम धरणा गावचे एक जबरदस्त सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, ते नेहमीच या टीमला पुरस्कृत करत असतात. आणि मैदानावरती दाखल झालाय नवीन फलंदाज. कधी घेतो विकेट, कधी करतो दावा. नाव त्याचं कमलेश उर्फ कावा, आणि ज्याला म्हणतात बरेच जण लाडाने वडवलीचा छावा, तो कमलेश मैदानावरती आलाय 1 डाऊनला. आणि बघा पार्टनरशिप ही 45 धावांची पहिल्या विकेटसाठी तिची नोंद करण्यात आलेली आहे. आणि जबरदस्त सुरुवात मैदानावरती आपण बघतायत. बघूया आता एक सुरुवात तर चांगली मिळालेली आहे. आता या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यासाठी मैदानावरती कमलेश जरूर आलाय. बघूया कावा कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्कवर तन्मयने जरूर 2 मोठे फटके मागच्या बॉलमध्ये दिले होते, खर्च झाले होते. धावा 10 दिल्या होत्या मागच्या 2 बॉलमध्ये, मात्र त्याने पलटवार केला. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेन जाऊ दिलाय ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. अंपायर सांगतायत इट्स अ वाईड बॉल. आणि या इनिंगमधला पहिला वाईड आय थिंक. एक नो बॉल आपण बघितला होता आणि हा पहिला वाईड तन्मय. धावसंख्या 47 झालेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा तन्मय. राऊंड द विकेट येतोय. हो खूप आधी खेळलाय आणि स्विंग अँड मिस आपण बघताय. हा डॉट बॉल संत गतीने आला होता आणि अशा प्रकारे आपण बघताय षटकाची समाप्ती. 3 षटकं धाव फलकावरती. एकूण 46 धावांची गती. 15.33 आपण बघतोय प्रति ओव्हर मागे. बघूया गवत भरपूर वाढले आणि आमचे भावेश म्हणतात की गवत वाढण्याचं रिझन देखील आपण पाहिलं तर आता पूर्वीसारखे कोणाकडे बैल नाही आहेत, गुरं नाही आहेत, गायी नाहीत, म्हशी नाहीत. आता शेती फार कमी लोक करतात. ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आपण आधुनिक शेतीकडे वळलेलो आहे. त्यामुळे आता बैल तुम्हाला दिसतील, पण ती कोणती, तर ती धावणारी नंदी, ते शर्यतीचे बैल असतील ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील. दरम्यान सिद्धांत माळी भोपर गावचे एक टॅलेंटेड कॉमेंटेटर आलेत. भोपळची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे. यानंतर नेवाळी पाडा वर्सेस भोपरमध्ये मॅच होणार आहे आणि भोपरचे काही खेळाडू तयार आहेत. लवकरात लवकर बघा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, याची नोंद करून घ्या. नेवाळेपाडा आणि भोपर स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका आणि हा गैरसमज बाळगू नका की मॅच लेट झालेले आहेत, पण आता मॅच सुरू झाल्यात आणि आता इथून अजिबात टाइमपास होणार. ओ बॅटची चेंडू गेला थर्ड मॅनला. फिल्डर बघा, हा फिल्डर दिसलाच नव्हता आम्हाला अगदी पहिल्या ओव्हरपासून. किती लहान खेळाडू उभा केलाय, म्हणजे नावही नाही. खेळाडू छोटे छोटे आणलेले आहेत, काही खेळाडू नसतील कदाचित.
आता तो किती वर्षाचा ते माहिती नाही आणि नाव काय माहिती नाही. जीत सांगेल आम्हाला. आयुष, आरुष. आणि बघा आरुष काय फिल्डिंग करतोय. आरुष जी ते सगळे खेळाडू आपण बघतायत अंडर 16 दिसत आहेत मला. कदाचित जास्तही वय असू शकतं, अंदाज चुकू शकतो. आले नेवळेपाड्याचे. या नेवळेपाड्याचे कॅप्टन आलेत तर रोशन या. तर भोपरचे कॅप्टन प्रतीक माळी. करण. बॉलिंग मार्कवर राहुल तयार. धावा झाल्यात 47. ओ हुक केलाय आणि फिल्डर येत आहे तिथे पण दोघांच्या मध्ये पडलाय आणि गेलाय सीमारेषे बाहेर. हा चौकार. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. एफर्ट चांगली होते पण नाही. गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. सलगचा दुसरा चौकार कमलेशच्या बॅटमधून. नव्हतं थ्रो थोडासा आपण पाहिलं तर संत गतीने आलाय. वन बाउन्स आले आणि त्याच कारणास्तव इथे बघा रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. वडवलीची स्पेशालिटी राहिलेली आहे. तर धावा झाल्या 60. एक धावांचा डोंगर मात्र कंप्लीट करावा लागेल. इथून असं वाटतंय मोठं टार्गेट चेस करावं लागेल नावाईला. हे संकेत मिळत आहेत. पण एक चांगली खेळपट्टी आहे. बॅटिंग पॅराडाईज आपण म्हणू शकतो या खेळपट्टीला. 12 चेंडू फेस केल्या शुभमने. 29 वरती नॉट आउट आहे. ओ स्लोअर वन व्हेरिएशन दाखवत आहेत. हलकासा बाहेर काढलाय चेंडू. ऑफ ब्रेक होता राईट हँडेडसाठी पण लेफ्ट हँडेड असल्या कारणाने हा लेग ब्रेक आपण बघतायत आणि हे व्हेरिएशन राहुलने दाखवलंय. मागच्या ओव्हरमध्ये राहुल इकॉनॉमिकल होता. या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं षटक त्याचं म्हणावं लागेल. ओ पडल्यानंतर बाहेर निघालाय पुन्हा एकदा आणि सलग हे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आणि बघा रिव्ह्यू फक्त नो बॉलसाठी भीमरसाठी. त्याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यू कशाला मिळणार नाही. ना वाईडसाठी ना रनआउटसाठी. रनआउटसाठी अंपायरला आम्ही राईट्स दिलेले आहेत की रनआउटसाठी त्यांना वाटलं की इथे घ्यायला पाहिजे ते घेऊ शकतात. पण त्यातही क्लिअर एव्हिडन्स नाही सापडले तर मग डिसिजन इकडनं जाणार नाहीत. अंपायर जो डिसिजन देतील ग्राउंड अंपायर तो तुम्हाला मान्य करावं लागेल. धावा झालेल्या आहेत एकूण 60 आणि षटकं संपलेले आहेत 4 आणि धावांची गती 15ची. अत्यंत हेल्दी एकदम मजबूत रन रेट आपण बघताय. चेंज द गेम वडवली. हंसिका 11 वडवली बी. या संघाची धावसंख्या 60 आणि विकेट केवळ एक गमावले. बाद होताना आपण बघितलं तर ऋतिकने 19 धावांची खेळी साकारली आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की शुभम 29 वरती नॉट आउट आहे. सुरुवातच धमाकेदार झाली. कॉन्फिडन्स तिथेच दिसून येतो आपल्याला बॅटरचा. जेव्हा पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर पाठवला जातो इथून तो आत्मविश्वास आणखीन दुणावतो आणि तो आत्मविश्वास ऋतिकच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिला. तो आत्मविश्वास आपण शुभमच्या बॅटिंगमध्ये आत्तापर्यंत पाहतोय. बॉलिंग मार्कवर जीतला आणलंय. आपण बघितलं की यंगस्टर जो अगदी इथे फिल्डिंग करत होता आमच्या समोर व्यासपीठाच्या फार कमी वयाचं खेळाडू आहेत पण फार मोठी जबाबदारी या कोवळ्या खांद्यांवरती दिलेली आहे राहुलने. कारण की अखेरचं षटक म्हटलं की स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. अशा परिस्थितीमध्ये एक नवीन गोलंदाज या ठिकाणी यंगस्टरला आपण बघतोय. पण बघूया समोर आहे शुभम पाटील. हो चांगला चेंडू होता बघा. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ बुडले टॉस केला होता. काय गतीने टाकला होता. फार कमी वय आहे आणि किती कोवळी खांदे आहेत बघा. हे फार त्याची शरीरयष्टी आपण बघितलं तर एकदम सडपातळ आहे. पण त्याचा जो आपण रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण जर पाहिजे तर ताकद झोकून देतो रिलीज पॉईंटवरती आल्यानंतर आणि तो वेग तिथून तो जनरेट करतो. हो 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 कमलेशच्या अगेन्स्ट डॉट बॉल फेकणं हे फार कठीण काम आहे. पण मागच्या ओव्हरमध्ये आपण ते राहुलला करताना बघितला. इथे आता एक नौखा उचललाय. समोर आहे का फिल्डर बघूया आणि त्या ठिकाणी झेल बहुतेक ड्रॉप झालाय. रिॲक्शन वरनं लक्षात येईल
कारण आमच्या उजव्या बाजूला तिथे झाड असल्या कारणाने आम्हाला ते दिसलं. पण खेळाडूंच्या रिॲक्शनवरून लक्षात येतं की जे ड्रॉप झालाय आणि मिळाल्या धावा एकूण 6. आणि बघा रोप आहे तिथे लक्षात असू द्या. ती रोप लक्षात ठेवा खेळाडू. टॉस आला नाही बॅटवर येतोय मिडॉनला फिल्डर डीप मधून गेल्या सर्कल मध्ये चुकी झाली आहे बॅकअप मिळेल तोपर्यंत. या 3 धावा झालेल्या आहेत आणि बघूया हो नाही अखेर ही विकेट गमावली आहे. गरज होती का प्रश्न आहे. अखेर तर षटक होता पण नाहक ही विकेट गमावलेली आहे. धाव झाली असती पण दोघांमध्ये थोडंसं कॉर्डिनेशन चुकलं. शिवराम संते साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. मॅच क्रमांक 2 आपण टॉस करणार आहोत. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या 3 धावा इथून कम्प्लीट झालेल्या आहे आणि धावा झाल्यात एकूण 70. ओ डॉट बॉल आणि या दरम्यान चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जीतचं. आणि बघा काय जिगरबाज वृत्ती आहे जीतची. घाबरला नाही डगमगला नाही. षटकार जरूर आला झेल सुटला पण त्याने मात्र कमबॅक चांगलं केलंय. हा बघा आणखीन एक डॉट बॉल आणि काय गोलंदाजी केली जीतसाठी टाळायला हरकत नाहीये. सुपर कमबॅक आणि काय बॉलिंग. अशा प्रकारे पहिला डाव या ठिकाणी संपला. एकूण डाव धावफलकावरती 70. षटकारानंतर जबरदस्त कमबॅक. आणि बघा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बिमरसाठी 1 रिव्ह्यू मिळेल आणि रनआउटसाठी अंपायरला वाटलं तर घेतील. LBW नाही आहे हा नियमच लागू नाही आहे. त्याचबरोबर सर्वात मोठा नियम प्रवेश शुल्क आधी तुम्हाला जमा करावं लागेल मैदानात उतरायच्या आधी. आणि त्याचबरोबर बॉल 2 चॉईस असतील आणि त्यानंतर तुम्हाला कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. की आपण जाऊया नितीन काळंत त्या ठिकाणी. तर शिवराम संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉसची आम्ही माहिती देतो. हेड किंवा टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आज 8 संघ आहेत. उद्या 8 संघ मात्र मालिका वीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 5 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग. शिवराम संते हेड असा कॉल आला आणि टेल. तर टॉस जिंकलाय तो भोपर टीमने. प्रतीक आमच्यासोबत आहेत. भोपर डिसिजन पेंडिंग आहे. ओके असू द्या. मात्र काय सांगशील आयोजनाबद्दल. कारण की 2 दिवसीय स्पर्धा आणि मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते. मात्र सेमीफायनलपर्यंत धावा काउंट होतील. फायनलच्या धावा काउंट होणार नाही आहे लक्षात घ्या. सर्व 16 टीम्स. काय सांगशील. आयोजन तर खूप चांगलं आहे. ते खेळायला पण मजा आहे. नेवारीपाडा आणि भोपर या सीझनमध्ये मॅच पावसाळीमध्ये झाली आहे का. शुभेच्छा असतील. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. करण आमच्यासोबत आहेत. करण टॉस जर तू जिंकला असता काय निर्णय घेतला असता. मी देखील क्षेत्ररक्षण घेतला असता. आता फलंदाजी वाटतं. हरकत नाही आहे. डिसिजन पेंडिंगमध्ये काय सांगशील. मलंगड क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. तुमचा संघ रायगडमध्ये सुद्धा खेळतो आणि बऱ्याच वेळा आम्ही पाहतो स्मरणिका 11 या नावाने संघ खेळतो. आणि आज स्मरणिकाचा वाढदिवस सुद्धा आहे. तिलाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भोपरचे एक अप्रतिम पुरस्कर्ते वैभव पाटील यांची कन्या. तिलाही वाढदिवसाची शुभेच्छा असेल. मात्र काय सांगशील तू आयोजनाबद्दल. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 2 दिवसीय स्पर्धा 16 संघ आणि बाईक पाहायला मिळते. आयोजन खूप चांगलं आहे आणि इथं ग्राउंड पण खूप चांगला आहे खेळायला. आणि इकडं ज्यावेळी आम्ही डोंबिवलीला खेळतो त्यावेळी वैभव दादाचीच एंट्री असते मर्निका 11 नावाने आणि इकडं आम्ही त्याच नावाने खेळतो. शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो भोपर टीमने. मात्र डिसिजन थोडंसं त्यांचं पेंडिंग आहे. लगेच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या डावात आपण पाहिलं तर हंसिका 11 चेंज द गेम मडोली बी संघाने चांगली बॅटिंग केली. मात्र हे गणेश विष्णू स्पोर्ट नावाली संघ आहे. जय हनुमान नावाली संघ आहे. त्यामुळे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. काही क्षणातच या मॅचला सुरुवात होईल. रमेश म्हात्रे सर थोडंसं पहिल्याच मॅचमध्ये थकान महसूस करत आहेत. आणि सुभाष पाटील सर हरकत नाही आहे कारण की पावसाळी क्रिकेट स्पर्धा पाऊस नसल्यामुळे थोडासा थकवा जाणवतो. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये.
तर पहिला डाव या ठिकाणी संपन्न झाला. 70 धावा झाल्यात, 71 धावा करायच्या आहेत. लक्ष्य भलं मोठं आहे, पण राहुलची टीम देखील काही कमी नाही आहे. ती देखील टीम पलटवार करू शकतो. त्यांच्या बॅटिंगमध्ये ती स्ट्रेंथ आहे. पण बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात त्या मैदानावरती कशा पद्धतीने दोन संघ खेळ सादर करतायत आणि कशा पद्धतीने. चला बॅटर मैदानात लवकर येऊ द्या. वेळ प्लीज, 25 मिनिटात तुम्हाला 5 षटके कंप्लीट करायचे आहेत. लक्षात असू द्या, वेळ प्लीज कोणी घेऊ नका. आणि जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रात ऐकूया आपण कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी करणारे आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ आजदे, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट ऐकूया आपण नितीन काळन सरांना याच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. धन्यवाद विनोद पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष. आणि पहिल्या डावात हंसिका 11 चेंज द गेम वडवली 20 संघ आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 70 धावा केल्यात. म्हणजे शेवटचं षटक मी कौतुक करेल गोलंदाज जीतचं. यंगस्टार गोलंदाज आहेत. मात्र राहुल पवार सातत्याने यंगस्टारवरती भरोसा दाखवत आहेत. त्यामुळे खेळाडूंना ज्या ज्या वेळी संधी मिळेल, पावसाळी क्रिकेट जरी असेल, येणाऱ्या काळामध्ये टेनिसलाही ज्यावेळी सुरुवात होईल, खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे विनोद सरांनी मगाशी उल्लेख केला, प्रत्येक टीम्सला टॉस झाल्यानंतर आपली प्रवेश फी निकेत पाटील किंवा आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे तुम्हाला जमा करायची. लक्षात घ्या, कारण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि 16 संघांमध्ये मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी हे चित्र पाहायला मिळतं पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर, की आपण पाहिलं तर वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आपले सर्वांचे परिचय जे सर्वांच्या नेहमीच संपर्कात असणारे पांडुरंगजी संते साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अलंकार संते असतील आमचे. आणि क्रिकेटवरती असलेले ही प्रचंड प्रेम या संते मंडळीची आम्ही नेहमीच पाहिलेली आहे. मग क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो, सामन्याला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवर कमलेश पाटील सज्ज झालेत आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तन्मयला पाहतोय. 9 सेकंडला राहुल. कंपल्सरी चेसिंग आहे. कमलेशचा पहिलाच बॉल थोडीशी गती कमी केली होती. पंचांकडे पाहिलं जात आहे. मात्र लक्षात घ्या, वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. ज्यावेळी कमलेश पाटील बॅटिंग करत होते त्यांनी थोडीशी रिव्ह्यूची मागणी केली होती, मात्र रिव्ह्यू नाही आहे. नो बॉलसाठी रिव्ह्यू असेल आणि पंचांना ज्यावेळी डाऊट वाटेल ते रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात घ्या. कमलेश बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. त्यांच्या मागे ऋतिक पाटील आहेत. चांगलं इन्स्ट्रक्शन करत असताना तन्मयला काहीतरी चर्चा करतायत. राहुलला माहिती 71 जर चेस करायचे असतील, कमलेशच्या षटकात सुद्धा किमान 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. पुढच्या मॅचमध्ये भोपर टीमने टॉस जिंकलाय. भोपर विरुद्ध निवालीपाडा. एक संघ मलंगाड विभागातील लेजंड क्रिकेटर लखन जाधव अँड कंपनी. आई चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट. विकास तिथे डीपमध्ये आहेत. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. अजूनही एकही धाव बॅटने खर्च केली नाहीये कमलेश पाटीलने. कमलेश पाटील सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहे. शहरी क्रिकेट सुद्धा खेळत असतात. आता 2 गाव एक स्पर्धा आपण पाहिली. ऋषी भोईर यांची जी स्पर्धा झाली, रुपेश भोईर असतील वाकलनचे, त्या स्पर्धेत रनरअप संघ होता सोनारपाडा आणि वडवली बी. जबरदस्त खेळला होता. आणि चॅम्पियन संघ होता नवापाडा आणि मोठा गाव पोडीमध्ये. यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे राहुलच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कल्पेशची फिल्डिंग जबरदस्त आहे आणि याच फिल्डिंगसाठी जाणले जातात. मग रुपेश असो, कल्पेश असो, कमलेश असो, चांगली फिल्डिंग. 2 धाव्याने अखेर राहुलचं खातं उघडलं गेलंय. 3 धावा धापलकवधी लागल्या. 4 चेंडूमध्ये 3 धावा कमलेशने आतापर्यंत खर्च केल्यात. 5 ओव्हरमध्ये 71 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे आणि सेमीफायनलपर्यंतच तुमच्या मालिकावीरच्या धावा काउंट होतील. लक्षात घ्या, फायनलच्या धावा काउंट नाही आहेत. फटका जबरदस्त आहे. पवारची पॉवर पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. नावाली संघ तुम्ही पाहतायत. पहिली मॅच, दुसरी मॅच झाल्यानंतर विनरची मॅच होईल. लक्षात घ्या, या सूचना मी आधीच देतोय. रिव्ह्यूची मागणी करतायत कमलेश. चेक करायचं का? ओके. फलंदाज झेल बाद आहेत की नाही हे चेक केलं जाईल. बघूया आता. निकेत पाटील सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. निकेत
पाटील आमचे ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आणि संपूर्ण बेताईश्वर क्रिकेट संघ उसारगर आणि चांगली स्पर्धा कारण 16 संघांना इन्व्हाइट केलं आहे. क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर जेव्हा जेव्हा उसारगरची स्पर्धा होते पांडुरंग संते साहेबांची चर्चा नेहमीच असते आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. मगाशी उल्लेख केला पांडुरंग संते साहेब असतील, अलंकार संते साहेब असतील, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. तरी सुरुवातीचा काळ ज्यावेळी खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हता तेव्हा पांडुरंग संते साहेब स्वतः चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. नवी मुंबईमध्ये सुद्धा जायचे ते. नो डाऊट आहे सुभाष सर, योग्य डिसिजन होता तुमचा. मात्र मनामध्ये जी शंका होती पहिल्या षटकात धावसंख्या भावेश आम्हाला सांगतात आमच्या ऑफिशियल स्कोरर 9 धावा खर्च केल्या कमलेश यांनी. आता शुभम पाटील आलेत. वडोलीचा हार्दिक पांड्या म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहेत. शुभम पाटीलची चर्चा सातत्याने शहरी क्रिकेट सुद्धा खेळतात, ग्रामीण क्रिकेट सुद्धा खेळतात. कमलेश, ऋतिक, सध्या ऋतिकला तुम्ही NM रायगड या संघामध्ये सातत्याने पाहत असता. अनेक वर्ष सिल्वर स्टार भिवंडी या संघामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं आहे. मात्र रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघापासून त्यांची शहरीची खरी तर सुरुवात आहे. शुभम, हा चेंडू उंच गेलाय. तन्मयचा मात्र टायमिंग झालं नाहीये. जयेश वेगाने आलेत. जजमेंट चांगलं आहे आणि जयेश पाटील कोणती चूक करत नाहीये. तन्मयला माघारी परतावं लागेल. शुभमच्या खात्यामध्ये पहिली विकेट. संते साहेब ज्यांचा उद्या वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. रबर बॉल फॉर्मॅट याच नावाने टेनिस बॉलमध्ये सुद्धा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शुभमला पहिली विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. प्रणव आलेत बॅटिंग करण्यासाठी. शुभम, कमलेश, जयेश, आर्यन, ऋतिक, ऑप्शन भरपूर आहे या गोलंदाजी. आर्यन यंगस्टर या टीमला एक चांगला मिळाला आहे. वेगवान चेंडू होता. शुभम पाटीलचा यष्टांच्या मागे ऋतिक पाटील आहेत. कोणतीच चूक करत नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होते. 71 धावा जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत. नितीन केनी साहेब धरणागावचे उद्योजक त्यांनी पुरस्कृत केलेला संघ हंसिका 11 चेंज द गेम वडोली 20 संघाने एक जबरदस्त वेगवान फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार आलाय किंग चौकार. पान फटका तुम्हाला पाहायला मिळाला. या चौकाराची नितांत गरज होती नावाली टीमला. 13 धावा धापल कधी लागल्यात. 71चं चेस आहे आणि जोपर्यंत राहुल पवार मैदानात आहेत कधी ते मॅचला कलाटणी देण्याची ताकद ठेवतात. नावाली म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून सुद्धा ओळख आहे राहुल पवार यांची. एक षटकार या मॅचमध्ये त्यांनी मारलेला आहे ऑलरेडी. कट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची हलकीशी एज लागली आणि फलंदाज बाद होईल. शुभम पाटीलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. करा नावाली संघ. नावाली संघाला म्हटल्यानंतर आमचे एक जबरदस्त समालोचक चांगले क्रिकेटर नवनाथ साळुंके असतील, निलेश साळुंके असतील, दिलीप पाटील असतील. नवीन बॅटर विकी येत आहेत. गडचे एक जबरदस्त क्रिकेटर आपण बघतो लेजंड क्रिकेटर निलेश जाधव यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नेवाली पाडा म्हटल्यानंतर निलेश जाधव, लखन जाधव ही जोडी भरपूर चर्चेत राहिलेली. गेले कित्येक वर्ष नेवाली पाडा संघाटी खेळत आहे. जवान स्मरणिका 11 नेवाली पाडा. आमचे मित्र वैभव पाटील संदप गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व पुरस्कर्त्याने त्यांची कन्या स्मरणिका हिचाच वाढदिवस सुद्धा आहे. तिलाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
त्यानंतर गौरीपाडा संघाची रन मशीन हेमंत म्हात्रे यांचाही वाढदिवस आहे. चांगला चेंडू होता. शुभमच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण झालंय नावाली टीमला. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, 5 बॉल फेकले, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आहेत. आणि बॅटिंग सुद्धा शुभमने चांगली केली आहे मॅचमध्ये. हाही चांगला चेंडू होता. ऋतिकची थोडीशी चालाकी पाहायला मिळाली. मात्र पंच सांगतात नोट आउट आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती केली आहे. पहिल्या षटकात 9, या षटकात अवघ्या 4 धावा खर्च केल्या. 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अजूनही 58 धावा करायच्या आहेत. मात्र बघायचं राहुल पवार जोपर्यंत मैदानात आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. भोपर टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे भोपर टीम. दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्मरणिका 11 नेवालीपाडा मलंगड विभागातील एक जबरदस्त संघ. आताच मानेर आहे, जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे नेवालीपाडा. मलंगड म्हटल्यानंतर मलंगडचा बायकर मॅन रोशन जाधव हे नाव आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. लखन जाधव लेजंड क्रिकेटर आणि निलेश जाधव ही A1 जोडी आहे. इथे मात्र शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय 6. जबरदस्त फटका आणि हीच तर खासियत आहे राहुलची. अजून एक, वा भाई वा, धावा मिळाल्या 6 आणि हा सर्वात लांब षटकार राहुलच्या बॅटमधून. उसारकर यांच्या वतीने 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइस प्रत्येक फलंदाला दिले जाणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धापल कधी लागल्यात. 16 चेंडू 46 धावांची अजूनही गरज आहे. कॅल्क्युलेशन करत असताना राहुल. पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर यांच्या वतीने सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये. अजून काय पाहिजे विनोद सर? आणि हीच तर खासियत आहे. पांडुरंग संते अलोंग विकेट हॅट्रिकला सुद्धा 3000 रुपये. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर यांच्या वतीने पांडुरंग संते साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पैशांचा वर्षाव असतो नेहमी. जेव्हा जेव्हा किंग ट्रॉफी होते पांडुरंग संते साहेबांची चर्चा असते आणि सलग 3रा आलाय. राहुल पवारच्या खात्यात 3000 रुपये ऍड झालेलेच आहेत आणि सलग 3 केला होता की राहुल पवार है तो सब मुमकिन है. यासाठी आम्ही राहुल पवारचं नेहमी कौतुक करत असतो. सिक्सर किंग आहे नावाली म्हटल्यानंतर या गावचा. जिम्मेदारी काय असते राहुलला माहिती. सलग 3 षटकार मारलेत. त्यामुळे वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने 3000 रुपये कॅश प्राइज राहुलला मिळेल. ज्यावेळी स्पर्धा डिक्लेअर केली निकेत यांनी सांगितलं की पक्ष्यांचा वर्षाव नक्कीच या स्पर्धेमध्ये आणि पहिल्याच मॅचमध्ये 3000 रुपयाचं कॅश प्राइज राहुलला मिळालेलं आहे. विकेट हॅट्रिक घ्या तरी तुम्हाला 3000 मिळतील आणि 3 मॅचमध्ये धावा बनवल्यानंतर तुम्हाला कोण बाईक देईल? 40 संघांमध्ये कधी कधी बाईक नसते. 16 संघांमध्ये बाईक आहे आणि पांडुरंग संते आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर संघच करू शकतो. राहुलचा कॉल होता दुसऱ्या धावेचा, मात्र 3 षटकार जरूर आलेत. त्याला माहिती आहे कमलेशच्या नंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत. सलग 3 षटकार आल्यानंतर 32 धावा धापलकवती लागलेले आहेत. 14 चेंडूमध्ये 39 धावा अजूनही करायच्या आणि माहिती आहे राहुलला मी जर मैदानात थांबलो तर 14-39 माग नाही आहेत आपल्या टीमसाठी. अशा कित्येक मॅचेस राहुल पवारने जिंकून दिले आहेत. पवार द पवार. इथे मात्र शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला आणि कमलेशने फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. विकीची खेळी समाप्त. प्लीज
ही महत्त्वाची सूचना आहे. बॅटर लवकर पाठवा. जर तुम्हाला पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे खेळ असतील, सेकंड राऊंडच्या मॅचचे 4 ओव्हरच्या, तर तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. बॅट्समन लवकर पाठवायचे. नावाली संघ तुम्ही पाहिलं तर खरं तर 8 संघ ऑलरेडी वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगती झाले होते आणि 9व्या क्रमांकावरती विनोद सर नावाली संघ होता. खरं तर 40+ 8 संघ खेळणार होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे राहुलने सांगितलं आमची प्रवेश फी फिक्स करा आणि त्यानंतर मग इतर जे अजून 7 संघ ते ॲड झाले. मनेवालीपाडा असेल, तिसगाव असेल, बरेचसे संघ हे नंतर ॲड झाले. सुरुवातीला 8 संघ ऑलरेडी झाले होते. 8 40+ खेळणार होते. 13 बॉलमध्ये 39 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. वेगवान चेंडू होता. 3 षटकार आल्यानंतर थोडासा कमबॅक पाहायला मिळालाय कमलेशचा. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 39 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत त्या नावाली टीमला. जबरदस्त स्पर्धा. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आयोजित किंग ट्रॉफी. पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पांडुरंग संते साहेब नेहमी चर्चेत असतात. टेनिस असो किंवा रबर बॉल असो, क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आम्हाला नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. पंच असतील, समालोचक असतील, नेहमीच त्यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट सुद्धा दिली जाते. आणि हे असलेले खेळाडूवरती प्रेम, समालोचकांवरती असलेलं प्रेम, पांडुरंग संते साहेब असतील, अलंकार संते साहेब असतील आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऋतिक आलेत बॉलिंग करण्यासाठी. ऋतिक पाटील. 12 बॉल 39 करायचे आहे. जे काय करायचं ते राहुल पवारला करायचं आहे. राहुल पवार वर्सेस वडवली बी अशीच मॅच आता आपल्याला बोलावी लागेल, कारण की ज्या पद्धतीने राहुल बॅटिंग करतायत. 11 बॉल 39 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. कमलेशचा 2 षटकांचा स्पेल संपलाय. शुभमने 1 षटक टाकलेलं आहे. ऋतिक आलेले आहेत. त्यानंतर आर्यन, जयेश, कोणाचाही वापर होऊ शकतो शेवटच्या ओव्हरमध्ये. 11 बॉल 39. पहिलीच मॅच रंगतदार. वडवली बी विरुद्ध नावाली. हाही चेंडू चांगला होता. फुटवर्क टेस्ट करणारा हा चेंडू होता. शांत ठेवलंय. ज्या राहुलच्या बॅटमधनं सलग 3 षटकार आले होते, त्याच राहुल पवारला थोडंसं शांत ठेवलं या मॅचमध्ये ऋतिक पाटीलने. 10 चेंडू 39 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ऋतिक. हा वेगवान चेंडू होता आणि हीच तर खासियत आहे ऋतिक पाटीलची. व्हेरिएशन त्याच्याकडे. लेदर बॉल क्रिकेट बरेच वर्ष तो खेळलेला आहे. टेनिस आणि आता रबर आणि सातत्याने मोठमोठ्या संघांमध्ये आज आयकॉन सुद्धा वर्णी लागते ऋतिक पाटीलची. 21 बाईक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावरती आहेत. जबरदस्त जबरदस्त. बघा, ज्या राहुलने 3 षटकार मारले होते त्याच राहुलला सलग 4 चेंडू डॉट टाकलेत ऋतिक पाटीलने. एका बाजूला नावाली, दुसऱ्या बाजूला नितीन केनी यांनी पुरस्कृत केलेल्या धरणागावचे उद्योजक. हंसिका 11 चेंज द गेम वडवली बी. वडवली म्हटल्यानंतर विशाल पाटील या गावची खऱ्या अर्थाने ओळख आहे. विनायक पाटील असतील, कॅप्टन कूल, आमचे हरिचंद्र पाटील साहेब कार्यसम्राट, सरपंच. इथे चेंडू हवेत आणि झेल ड्रॉप. रॅकेटचा प्रयत्न केला होता आणि सलग 5वा चेंडू डॉट आला सर ऋतिकचा. जर झेल पकडला असता तर 7 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक तुम्ही पाहतायत 16 संघांमध्ये. माझं सेमीफायनलपर्यंतच धावा काउंट होतील, लक्षात घ्या. चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. काय बॉलिंग केली आहे. ऋतिक पाटीलचं कौतुक करेल. अवघी 1 धाव त्याने खर्च केली आहे आणि आता 6 चेंडूमध्ये 38 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत त्या नावाली टीमला. इथून 6 षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये. मात्र नो बॉल, व्हाईट बॉल आले तर कमबॅक होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं संदेश पाटील आले होते पुढे, मात्र ते थांबलेत. जयेश पाटील सुद्धा पुढे आले होते, मात्र ते शेवटच्या मुवमेंटला थांबले आणि आता अखेर आर्यन आलेत बॉलिंग करण्यासाठी. आर्यन म्हात्रे. मकर संक्रांत चषक टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा. कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप आणि त्या स्पर्धेत उदयमुख खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती, तोच आर्यन. आणि तिथून आर्यन म्हात्रे हे नाव चर्चेत आलं. पहिला चेंडू आर्यनचा. विकास सुद्धा भेट झालेत. विकास पाटील सध्या अनुभवी खेळाडू, तरी ज्यावेळी कॅप्टन कुल विनायक नाही आहेत, विशाल नाही आहेत, तर विकासची जिम्मेदारी वाढते एक ॲज अ मास्टर माइंड म्हणून. मकर संक्रांत चषकमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज कोण असेल तर आर्यन म्हात्रे. एका षटकामध्ये आर्यन.
1 धाव 2 विकेट त्याने दिल्या होत्या. वडोली बी संघ चॅम्पियन संघ होता. इथून आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालंय नावाली टीमला. 4 चेंडूमध्ये 38 धावा. चला भोपर टीम आपला निर्णय कळवायचा आहे आम्हाला. भोपर संघ आणि प्रत्येक टीमला विनंती असेल टॉस झाल्यानंतर तुम्हाला प्रवेश फी जमा करायची आहे, लक्षात घ्या. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली आहे आर्यनला. चेंडू डॉट आहे मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. किंग ग्राउंड म्हटल्यानंतर ग्रामस्थ मंडळ उसारकर पांडुरंग संते साहेबांची प्रचंड मेहनत या क्रीडांगणासाठी झालेली आहे. सुरुवातीचा काळ आपण पाहिला, भौगोलिक परिस्थिती या क्रीडांगणाची भरपूर खराब होती. इथे मात्र चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. राहुल पवारच्या बॅटमधून येतोय सिक्सर. उलटा नो बॉल. मात्र क्षेत्ररक्षक तिथे चेक करायचे. ओके, रिव्ह्यू घेण्यात आलेले. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले पंचांना. रमेश म्हात्रे सर आणि सुभाष पाटील सरांना तुम्ही पाहतायत. स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. प्रमुख आयोजक चंदन भगत आणि सहआयोजक सुभाष पाटील यांना तुम्हाला पाहायला मिळाले होते आणि भरपूर चर्चेत राहिली ती स्पर्धा. या स्पर्धेमध्ये टायटन घड्याळ सुद्धा आपण पाहिला मालिका वीरसाठी. तो विक्रम म्हात्रेला मिळाला, दातिलवीच्या रेग्युलरचा खेळाडू. पे डिलिव्हरी आहे. जीत आलेत बॅटिंग करण्यासाठी. जीतचं भरपूर कौतुक केले आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील सरांनी. यंगस्टर आहेत आणि चांगली कामगिरी केली खास करून या भोपरने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नेवाली पाडा संघ आपली बॅटिंग आहे, खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण वाटचाल करा. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय संघ हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी. सचिन म्हात्रे मला वाटतं आले नाही आहेत या संघाचे खंदे समर्थक. वडोली म्हटल्यानंतर अख्खा कोपरगाव म्हणजे सोरा कॅटरसचे प्रमोद म्हात्रे असतील, महेश म्हात्रे असतील, तुषार म्हात्रे असतील, वडोली संपूर्ण कोपरगाव सपोर्ट करत असतो. चला सामना जिंकलेला आहे टीम हंसिका 11 वडोली बी संघाने. अभिनंदन. मात्र कुठेही जायचं नाही आहे. वडोली बी संघ शुभम. विनरची मॅच लगेच होईल हे लक्षात घ्या. या सूचना आधीच दिलेल्या आहेत. विनरची मॅच लगेच होईल. चला भोपर टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग लगेच लावून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुलने 17 बॉलमध्ये 34 केल्या. मात्र या मॅचमध्ये 14 बॉलमध्ये 31 धावा. अलंकार संते साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही राहुल पवारला 3000 रुपये कॅश प्राईज देणार आहोत. वेतेश्वर क्रिकेट संघ राहुल या. राहुलसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अलंकार संते साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. या स्पर्धेचे आमचे आयोजक सुद्धा आहेत. त्यांच्याच वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. अभिनंदन. लगेच होईल 4 ओव्हरची, लक्षात घ्या. नितीन केणी साहेब आपण असाल तर या. वडोली बी संघाचे पुरस्कर्ते